आणि विधायक स्पर्धेमध्ये जेवढे स्पर्धक जास्त तेवढी ती स्पर्धा तीव्र होते आणि त्याच्यामुळे त्या स्पर्धेला एक चांगलं रूप प्राप्त होतं. खरं तर पोलीस ठाणे अंतर्गत कुठलाही कार्यक्रम राबवायचा असेल तर जशी तुमची 3 चाकाची रिक्षा आहे तशी इथं पण 3 चाकाची एक कार्यक्रमाची त्रिसूत्री असते की ज्याच्यामध्ये पुढचं चाक हे पोलीस स्टेशनचं असतं आणि मागची 2 चाकं म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय तसंच उपायुक्त कार्यालय हे त्या कार्यक्रमाला सपोर्ट करतात, सहभाग देतात. त्यामुळे जशी 3 चाकाची रिक्षा आहे तशीच ही 3 चाकाची 3 सूत्री ही पोलीस स्टेशनमध्ये होणारा एखादा उपक्रम असेल ही 30 सूत्री कार्यक्रम असतो. आणि या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून अथक मेहनत घेतलेले लष्कर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच त्यांना सहाय्यक करणारे आधारभूत असलेले माननीय पोलीस उपायुक्त सो यांचं या ठिकाणी आभार मानलेच पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात आपण द्वीपप्रज्वलनाने करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी द्वीपप्रज्वलनासाठी आपण पुढे यावे. पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या साक्षीने या द्वीपप्रज्वलनासाठी यावे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम सो आपणास विनंती की आपण द्वीप या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम सो यांना विनंती करतो की आपण माननीय पोलीस तसेच माननीय सहाय्यक उपायुक्त सो या दोघांना या ठिकाणी स्वागत करून सन्मानित करा. या ठिकाणी आपण साधारणतः एक कार्यक्रमाच्या रूपरेषा म्हणजे आपण जे स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले होते त्या स्पर्धेमधले जे अव्वल क्रमांकावर जे आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. तसेच जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते ज्याला आपण ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट म्हणतो त्याप्रमाणे जे सहभागी झाले होते त्यांचंही या ठिकाणी आपण प्रसिद्ध प्रतिज्ञापत्र देऊन सत्कार करतोय. तर आता आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एकूण जे स्पर्धक होते त्यापैकी उत्तेजनार्थ पारितोषिकांची आपण एक वर्गवारी केलेली आहे आणि त्या वर्गवारीप्रमाणे आपण मी ज्या माननीयांना आमंत्रण करतो त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. माननीय पोलीस उपायुक्त यांना विनंती करतो की आपण त्यांच्या उत्तेजनार्थ त्यांनी जो कामगिरी दर्शवलेली त्यानिमित्त आपण त्यांचा सत्कार करावा. श्री अनिलराव तुकाराम मोहिते उत्तेजनार्थ यांना प्रशस्तीपत्र तसंच 1000 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. श्री श्रीकांत अशोक ताकवले आपणही या ठिकाणी विनंती आपणास की आपण सहकुटुंब श्रीकांत अशोक ताकवले श्री भीमराव रामभाऊ लोंढे आपणास विनंती आपण या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावे. श्री भीमराव रामभाऊ लोंढे श्री श्रीकांत अशोक ताकवले आपणास विनंती आहे. श्री सलीम अबूबकर सय्यद आपणास विनंती आपण या ठिकाणी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावे. श्री सलीम अबूबकर सय्यद श्री नंदकिशोर शशिकांत
बतेल्लू आपल्यासही विनंती आपण या ठिकाणी पारितोषिक स्वीकारण्यासाठी आहे. श्री नंदकिशोर शशिकांत बतेल्लू. नंदकिशोर शशिकांत बतेल्लू. नंदकिशोर आले का? या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सांगरेसो यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. उत्तेजनार्थ श्री विनोद तानाजी कोळेकर आपल्यास विनंती आपण या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करतो. श्री संजय लक्ष्मण गायकवाड आपणास विनंती आपणही सहभागी या ठिकाणी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. श्री संजय लक्ष्मण गायकवाड आपल्या संपूर्ण कुटुंबाचे या ठिकाणी लष्कर पोलीस ठाण्यातर्फे मनपूर्वक स्वागत. गर्भाचे आवडी मातेचा जिव्हाळा तयाचा अनुभव देते रंग. श्री संजय लक्ष्मण गायकवाड यांच्या वडिलांना पुणे परिवहन विभागातर्फे ज्यावेळेस आपण बॅच देण्याला सुरुवात झाली त्यावेळेस 1 नंबरचा बॅच या परिवाराला मिळाला होता. त्यामुळे ही फॅमिली हे नंबर 1 असं म्हणायला हरकत नाही. भीमाशंकर मद्रेवा आपल्यास विनंती आपण सहकुटुंब या ठिकाणी या. तसेच श्री तुळशीराम शंकर ढेरे आपला सहकुटुंबास विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावे. श्री अनिकेत आनंद पाटील. श्री अनिकेत आनंद पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच श्री शिवशंकर शंकर लाकडे. श्री शिवशंकर शंकर लाकडे आपल्यास आपल्या कुटुंबियास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. भगवान गायकवाड आपणास विनंती आहे आपणही या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी या. श्री विजय गायकवाड आपणास विनंती आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यावे. श्री भगवान गायकवाड त्यांच्यानंतर श्री विजय गायकवाड. श्री विजय गायकवाड आपणास विनंती आपण या ठिकाणी व्यास. त्याच्यानंतर श्री नितीन बतेल्लू.
श्री नितीन बंधू या ठिकाणी सन्मानित होत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या वतीने. श्री नितीन बंधू यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करा. या ठिकाणी सर्व मान्यवरांना तसेच उपस्थितांना हे सांगू इच्छितो की एकूण 106 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तसेच अशोक शिवराम कदम 1985 साली तशी फारशी आर्थिक सुबत्ता त्यांची नसतानाही घरामध्ये एक खोली असतानाही जेवढे विद्यार्थी यायचे तेवढ्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्या निवासाची आणि जेवायची सोय करायचे. स्वतः कॉटच्या खाली झोपायचे, पण त्यांनी येणाऱ्या आपल्या पाहुण्यांचा कधीही दुजाभाव केला नाही. पण आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम सो यांनाही काही जेव्हा पुणे द्यायला लागलं शिक्षणाविरुद्ध तेव्हाही त्यांनी त्यांची विशेष काळजी घेतली. तर असे परोपकारी विचार असणाऱ्या प्राज्ञवंतांचाही या ठिकाणी सत्कार होणं गरजेचं आहे. डीसीपी साहेबांना विनंती करतो. तसेच श्री फिरोज अहमद मिर्झा आपणास विनंती आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रावसाहेब यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. जहल रोहित यल्लन्ना मास्क काढून घेतो. शाहिद रफीक शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. शाहिद रफीक शेख, बशीर बाबूमिया शेख, श्री बशीर बाबूमिया शेख, श्रीकांत बबन वाघ, श्रीकांत बबन वाघ, पप्पू शायरा गोलप, पप्पू शायरा गोलप हातवर गेला नाम, श्री सादिक सलाउद्दीन पंजाबी, श्री सादिक सलाउद्दीन पंजाबी, श्री अनिल दत्तात्रय यादव, या ठिकाणी सन्मान ज्यांचा केला जातोय त्यांच्यासाठी आपण
विमापत्र म्हणजे इन्शुरन्स सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये 1 लाखाचा कव्हरेज आहे, तसेच सहभागी प्रमाणपत्र, तसेच पोलीस ठाण्यातर्फे भेटवस्तू, तसेच या ठिकाणी त्यांचा सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात येत आहे. पुढील नाव मी घेतो या ठिकाणी समद शेख बशीर. या ठिकाणी सन्मानपत्रासहितच 2 लाखाच्या विम्यासाठीचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे. सुखदेव मारुती वाघमारे, चंद्रकांत किशन केदारी, श्री गणेश धोंडीबा घायमुक्ते, गणेश धोंडीबा घायमुक्ते. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पोलीस आयुक्त सो अमिताभ गुप्ता यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे. या ठिकाणी आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत.